महावळा गर्दी घडी हीच घडी महावळा गर्दी घडी हीच घडी नमस्कार मित्रांनो, आज आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत कॅपकट ॲपने. तर कॅपकट प्रो ॲपने व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी कॅपकट ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तुमच्याकडे जर कॅपकट ॲप नसेल तर आपण कॅपकट ॲप डाउनलोड आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता आपल्याला कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आता आपल्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी VPN कनेक्ट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता मी मित्रांनो एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो, ते आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. बिटमार्कचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे मटेरियलची. तर आता आपल्याला असा व्हिडिओ आहे मित्रांनो, इथे आपल्याला अशा पुढे यायचं आहे मित्रांनो. पुढं आल्यानंतर आता आपल्याला इथे दुसरी बीट आहे, या व्हिडिओवरती क्लिक करून आता आपल्याला ही पहिले जो ऑप्शन दिसत असेल मित्रांनो, याच्यावरती क्लिक करून आपल्याला एक बीट पहिली मारून घ्यायची आहे, कट मारून घ्यायचा आहे. आणि इथे एक मारायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारचे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत मित्रांनो. अशा प्रकारचे कट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला कट मारून घेतो मित्रांनो, भेटतो तुम्हाला मित्रांनो. आता संपूर्ण कट मारून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. या व्हिडिओवरती पहिल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला पुढे यायचं आहे. आणि आता रिलीव्हचं ऑप्शन दिसत असेल, रिलीव्हचं त्याच्यावरती क्लिक करून फोटोजवरती जाऊन आता आपल्याला एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर आता मी पटकन एक फोटो सिलेक्ट करून घेतो मित्रांनो. तर आता आपल्याला एक फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर असं 2 बोटानं झूम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं झूम करून घेतल्यानंतर आता आपल्याला पुढे यायचं आहे. आणि आता आपल्याला मित्रांनो इथे एक फोटो लावायचा आहे. अशा प्रकारचे आपण समजे फोटो लावून घ्यायचे आहेत मित्रांनो. रिलीकवरती जायचं आहे आणि आता आपल्याला वरी जाऊन आपण फोटो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी फटफट फोटो टाकून घेतो मित्रांनो. आता अशा प्रकारचे संपूर्ण फोटो आपण सिलेक्ट करून लावून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला आता ॲनिमेशन लावायचे आहेत मित्रांनो. तर आता तर आपल्याला पहिल्या पार्टमध्ये ह्याची सिलेक्ट करून राईटवरती क्लिक करायचं आहे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो आता आपल्याला लावायचं आहे मित्रांनो, हे जो दिसत असेल हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला मित्रांनो काय लावायचं आहे मित्रांनो, आज हे दिसत आहे याच्यावरती क्लिक करून ॲड करायचं आहे. आणि आता आपल्याला चौथ्या पार्टमध्ये आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे. राईटवरती क्लिक करून हे ॲड केल्यानंतर आता आपल्याला 5व्या पार्टमध्ये मित्रांनो आता आपल्याला हे ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो, राईटवरती क्लिक करून. तर आता आपल्याला 6व्या पार्टमध्ये मित्रांनो आता हे ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो, इफेक्ट. आणि आपल्याला 7वा जो पार्ट आहे मित्रांनो तो आपण ॲड करणार आहोत मित्रांनो. हे ॲड करणार आहोत मित्रांनो. राईटवरती क्लिक करून ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ओपनिंग झूमिंगवरती जाऊन आपल्याला हे जो आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपल्याला याची साईज आपल्याला मित्रांनो पहिल्या पार्ट लोक ठेवायची आहे मित्रांनो. याची साईज पहिल्या पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो आता आपल्याला हे इफेक्ट जो आहे याच्यावरती क्लिक करून ॲड करायचा आहे. तर आता आपल्याला तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला हे जो इफेक्ट दिसत आहे हे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आता ह्याची साईज आपल्याला थोडी कमी करून घ्यायची आहे मित्रांनो. अशा प्रकारची कमी करून घेतल्यानंतर थोडी वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारची. आणि आता आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर हे जो दिसत आहे इफेक्ट हे आपल्याला ॲड करायचं आहे मित्रांनो. याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे. कमी करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे जो बॉडी इफेक्टवरती जायचं आहे,
डबल बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं आहे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर आता आपल्याला ह्या ऑप्शनवरती येऊन हे जो इफेक्ट दिसत आहे याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून हे ॲड करायचं आहे आणि ह्याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे मित्रांनो. थोडी कमी केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला हे जो इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याची साईज थोडी आपल्याला कमी करायची आहे मित्रांनो. आपल्याला एवढी ठेवायची आहे मित्रांनो याची साईज. आणि आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये. आता आपल्याला हे जो इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून आपल्याला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर ह्याची साईज आपल्याला थोडी कमी करून नाही घ्यायची मित्रांनो. आता आपल्याला इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर आता आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला जो इकडे जायचं आहे पुढे गेल्यानंतर आता आपल्याला हे जो दिसत आहे ह्याच्यावरती क्लिक करून आपल्याला हे ॲड करायचं आहे इफेक्ट. आता आपले समजे इफेक्ट झालेले आहेत मित्रांनो. आता आपल्याला म्युझिक लावायचे आहे. म्युझिक लावण्यासाठी आता आपल्याला जायचं आहे ऑडिओवरती गेल्यानंतर एक्सपर्टवरती क्लिक करून आपल्याला हे बीटमार्कचा व्हिडिओ दिला होता ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. रेडी झाल्यानंतर आता आपल्याला वरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे मित्रांनो. लाईक कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.